खड्डे, रखडलेली विकास कामं, अपघात आणि निकृष्ट कामांवर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत। खड्डेमुक्त नाशिकसाठी नागरिकांनी रणशिंग फुंकला असून 7 ऑगस्टला महापालिकेला घेराव घातला जाणार आहे। आम्ही नाशिककर म्हणून सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना एकत्रित आंदोलन करणार आहेत। ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था आणि मृतांच्या कुटुंबियांना न्यायाची मागणी केली जाणार आहे। विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलंय। विशेष म्हणजे 7 तारखेलाच खड्ड्यांच्या मुद्द्यावर आणि नाशिक शहरातील झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेवरून विशेष महासभा बोलावण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन हे पंचवटीतल्या मेरी इथल्या रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दीपाली बेळे यांच्या घरी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन यांनी या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांचं सांत्वन केलेलं आहे। तर दीपाली बेळे यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेला होता। नाशिकमध्ये आतापर्यंत अशा रीतीने खड्ड्यांनी 5 बळी घेतलेले आहेत। त्यानंतरही अनेक अपघात झाले आहेत, काही जण जखमी झालेले आहेत आणि अशाच एका मृताच्या घरी जाऊन गिरीश महाजन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। गाडी व्यवस्थित काय होतं जग बसलं हे झालं मागच्या माणसाला हे नाही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.